झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयानं महावितरण कंपनीला एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दणका दिला आहे. महावितरणच्या रायगड विभागातील गोरेगाव व रोहा युनिटमधील कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान काम समान वेतन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं कायम ठेवला आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघानं या कायदेशीर लढाईत कंत्राटी कामगारांना मोठा न्याय मिळवून दिला आहे. औद्योगिक न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं ठेवला कायम. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ नेतृत्व करत असलेल्या या दोन्ही युनिटमधील कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी सन 2020 मध्ये ठाणे औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. यावर 18 जुलै 2024 रोजी औद्योगिक न्यायालयानं कामगारांच्या बाजूनं निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात महावितरणनं मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीप व्ही मारण यांनी महावितरणची याचिका फेटाळून लावत औद्योगिक प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवला. 1. कामाचे स्वरूप सारखेच. महावितरणने नियमित कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी कामगारांकडून भरून घेतली आहेत. हे कामगार नियमित कर्मचाऱ्यांसारखीच कामे करत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना किमान वेतन श्रेणी देणे बंधनकारक आहे. 2. वैधानिक जबाबदारी. महाराष्ट्र कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन नियम 1971 मधील नियमांचा आधार घेत न्यायालयाने स्पष्ट केले की नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन देणे ही केवळ घटनात्मक बाब नसून महावितरणची वैधानिक जबाबदारी आहे. महासंघाकडून ऐतिहासिक विजयाचा जल्लोष. महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव श्री प्रकाश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा संस्मरणीय विजय मिळाला आहे. या यशाबद्दल महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप आणि कोषाध्यक्ष SR सावंत यांनी महासंघाचे सचिव प्रकाश शिंदे, कायदेतज्ञ GR नाईक, KT विश्वनाथन, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट GS बज आणि कोर्ट ब्रिगेडचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत कामगार वर्गात या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.